श्रीपाद श्री वल्लभांचे अवतार कार्य. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, या कलियुगामध्ये श्री विष्णूंनी भक्तजन तारणार्थ अनेक अवतार धारण केले. त्यापैकी श्रीपाद श्रीवल्लभांचा अवताराची कथा तुला सांगतो, ऐक. पीठापूर पूर्व देशामध्ये आपलराजा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याची सुमती नावाची पतिव्रता भार्या अतिथी अभ्यागताची नित्यसेवा भक्तिभावाने करीत असे. एका अमावास्येच्या दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध होते. स्वयंपाक तयार होता. अद्याप ब्राह्मणाचे भोजन व्हावयाचे होते. अशा वेळी दत्तात्रय भिक्षेकरिता आले असता सुमती गृहिणीने त्यांना भिक्षा घालून प्रसन्न केले. भिक्षेस आलेल्या यतीने त्रैमूर्तीचे रूप घेऊन तिला दर्शन दिले. तेव्हा त्या पतिव्रता स्त्रीने त्यांना मनोभावे नमस्कार करून आर्तस्वरांनी त्यांचे स्तवन केले. दत्तात्रय तिला म्हणाले, माते, तुझ्या वासना त्वरित पूर्ण होतील. जननी, तुझ्या मनातील इच्छा मला सांग. ती म्हणाली, स्वामी, आपण मला जननी म्हणालात, ते तुमचे बोल सत्य करा. काय सांगू देवा, मला पुष्कळ पुत्र झाले, पण ते काही वाचले नाहीत, आणि त्यातून जे 2 आहेत ते तर आंधळे पांगळे आहेत. म्हणून देवा, मला तुमच्यासारखा ज्ञानवान जगद्वंद्य पुत्र होईल असा वर द्या. होईल, तुमचा कुलाचा उद्धार करणारा ज्ञानी पुत्र तुला लवकरच होईल. पण तुम्ही मात्र त्यांच्या शब्दाबाहेर जाता उपयोगी नाही. इतके बोलून ते तापसे अदृश्य झाले. हा वृत्तांत तिने आपल्या पतीला सांगताच त्यांचा आनंदला पारावार राहिला नाही. भिक्षुक रूपाने श्री दत्तात्रय आले आणि आमच्या घरी भिक्षा करून संतोष पावले. यामुळे माझे पितर कृतार्थ झाले आहेत. धन्य तुझी माता पिता, असे बोलून त्या विप्राने आपल्या पत्नीला धन्यवाद दिले. पुढे योग्य वेळी सुमती स्त्रीला पुत्ररत्न झाले. त्यांच्या जातक कर्माच्या वेळी गावाच्या विद्वान ब्राह्मणाने तो महान तपस्वी असा जगद्गुरू होईल असे भविष्य वर्तवले. म्हणून त्या बालकाचे नाव श्रीपाद असे ठेविले. मूल वाढू लागले. 8व्या वर्षी त्यांचे यथाविधी मौजी बंधन केले. आणि काय आश्चर्य, लागलीच तो ब्रह्मचारी बालक चारी वेद, मीमांसा, तर्कशास्त्र इत्यादी घडघड म्हणू लागला. विद्वान ब्राह्मणांना वेदांत भाष्य सांगू लागला. अशा रीतीने त्याची 15 वर्षे निघून गेली. 16व्या वर्षी आईबापांनी त्यांच्या विवाहाची गोष्ट काढली. तेव्हा तो त्यांना म्हणाला, विरक्तिरूपी स्त्री बरोबर मी लग्न करणार आहे. इतर सर्व स्त्रिया मला मातेप्रमाणे आहेत. माझे नाव श्री वल्लभ आहे. आता मी ज्ञानमार्गाने जाण्याच्या तयारीत आहे. हे ऐकून मातापित्यांना त्या भिक्षुकांचा शब्दाची आठवण झाली व ते म्हणाले, बाबा रे, तुझ्या मनात असेल तर कर, तसे कर. पण तू आमच्या प्रतिपाळ करशील अशी आम्हाला आशा आहे. वृद्धपणी आमचे कोण बरे रक्षण करणार, आणि त्या 2 आंधळ्या पांगळ्या पुत्राचे तरी कोण रक्षण करणार. व्याकुळ होऊन मूर्छित पडलेल्या मातेचे अश्रू पुसून त्या अवतारी पुत्राने त्या आपल्या लोळ्या पांगळ्या 2 भावाकडे पाहिले. मात्र ते तत्क्षणी सदृढ शरीराचे व विद्वान असे झाले. त्यांना शतायुषी व्हाल. जननी जनकांची सेवा करून तुम्ही ज्ञानवान होऊन अंतिमुक्त होऊन जाल असा त्यांनी वर दिला. शेवटी ते श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या मातापिताच्या निरोप घेऊन उत्तर पंथाला चालते झाले. काशीपुरीमध्ये काही काळ गुप्तरूपाने राहून नंतर बद्रीनारायणाच्या दर्शनाला गेले. तेथून भक्तजनांना उपदेश करण्याचा हेतूने हिंडत ते गोकर्ण क्षेत्रामध्ये येऊन राहिले. अध्याय 5 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु.